नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, महाजन अँड महाजन. आपण सर्वजण त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात. आपले खूप खूप धन्यवाद. आजचं शीर्षक आहे दो बूंद, दोन थेंब. हे शीर्षक ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा काय विशेष आहे. काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील प्रख्यात सिने अभिनेता अमिताभ बच्चन एक आरोग्याची मोहीम चालवत होते. त्याच्यात दो बूंद हा त्यांचा एक शब्द फार गाजला होता. पोलिओ ट्रिपलचे 2 थेंब तुम्ही तुमच्या मुलाला दिले का? नसतील दिले तर जवळच्या आरोग्य केंद्रावर जा आणि आपल्या मुलाला 2 थेंब पोलिओचे पाजा. आता म्हणाल या जाहिरातीत काय आहे? मला वाटतं ही जाहिरात अगदी खेड्यातल्या अडाण्यातल्या स्त्रीनं ऐकली. तिनं आपल्या मुलाला पोलिओचे 2 थेंब पाजले. पण या देशातलं एक राजकारणातलं मोठं नाव, परिवाराची मोठी परंपरा, त्या माता सोनिया गांधी कदाचित आपल्या कार्यबाहुल्यामुळे आपल्या मुलाला म्हणजे राहुल बाबाला पोलिओचे 2 थेंब पाजवण्यात असमर्थ ठरले असतील. त्यांना वेळच मिळाला नसेल. त्याच्यामुळं राहुल बाबा जे काही बडबड करतायत ती इतकी बालिश असते, इतकी संदर्भहीन असते की कधी कधी हसू येतं आणि कधी कधी वाटतं की एवढ्या मोठ्या घराण्याचा हा वारस, या घराण्याचं पुढे काय होणार. राहुल बाबांनी एक मध्ये आपल्या अकलेचे तारे तोडले. त्याने असं सांगितलं की संघ शाखेतून निघालेला माणूस महात्मा गांधीला समजू शकत नाही. महात्मा गांधीला समजून घ्यायचं असेल तर त्यांनी मदरशात जाऊनच शिक्षण घ्यायला पाहिजे. मी म्हणलं तुम्हाला पटलं का नाही? 2 बूंद पोलिओ के राहुल बाबा को नहीं मिले. खरं म्हणजे महात्मा गांधीला समजून घेण्यासाठी तुम्ही काय म्हणताय? मदरशात जा. आम्हाला महात्मा गांधी समजून घ्यायचे नाहीत. अहो, ज्या महात्मा गांधीनं आमच्या हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेले स्वामी श्रद्धानंद, जे स्वातंत्र्यपूर्व काळात धर्मशुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली होती, ज्यांना जबरदस्तीनं मुसलमान केलं, इस्लाम धर्म स्वीकारायला लावला, त्या सर्वांना ते हिंदू धर्मात घेऊन शुद्ध करत होते. हिंदू धर्माचं हे चांगलं काम करत होते. त्यावेळेस अब्दुल रशीद नावाच्या एका माथे फिरू मदरशातून शिकून आलेल्या माणसाने स्वामी श्रद्धानंदचा दिल्लीतल्या जामा मस्जिदच्या पायऱ्यावर खून केला. खून. त्यावेळेस महात्मा गांधी काय म्हणले? महात्मा गांधी हे म्हणाले की अब्दुल रशीदनं केलं ते काम पुण्याचं केलं. स्वामी श्रद्धानंद चूक करत होते. काय स्वामी श्रद्धानंद चूक करत होते? ज्यांना जबरदस्तीनं पाठवून तुम्ही इस्लामची दीक्षा दिली त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेत होते, हे चूक करत होते. आणि अब्दुल रशीदनं खून केलाय. महात्मा गांधी म्हणले मला त्याची वकिली करण्याची संधी मिळाली तर मी त्याची वकिली करेन. त्याला फाशीची शिक्षा होऊ नये याची मागणी महात्मा गांधी केली. आणि याच महात्मा गांधीनं सरदार भगतसिंग यांची फाशी थांबवावी म्हणून असं इंग्रजाकडे शब्दसुद्धा टाकला नाही. ज्या स्वामी श्रद्धानंदचा या अब्दुल रशीदनं खून केला त्याच्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की स्वामी श्रद्धानंद हे खूप चांगलं काम करत होते. अस्पृश्यता निवारणाचं फार मोठं काम त्यांनी हाती घेतलं होतं. हे आंबेडकरांनी स्वामी श्रद्धानंदाविषयी काढलेले उद्गार आहेत. मग मला सांगा, आम्हाला महात्मा गांधी का समजून घ्यायचेत?
ज्यांना मदरशातून महात्मा गांधी समजून घ्यायचे ते समजून घ्या. आणि हे राहुल बाबा आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात. राहुल बाबा तुम्ही विसरला, तुमचे पंजोबा पंजाबमध्ये नाभा जेलमध्ये 15 दिवससुद्धा राहू शकले नाहीत. नाभा जेल काय अंदमान निकोबारसारखी सेल्युलर जेल नव्हती. तुमच्या खापर पंजोबांनी आपल्या रसूकचा म्हणजे आपल्या प्रतिष्ठेचा वापर करून तत्कालीन गव्हर्नर करून माफी मिळवून घेतली आणि लिहून दिलं की माझा मुलगा जवाहर हा इथून पुढे नाभाच्या जवळपाससुद्धा फिरकणार नाही. हे माफीपत्र खुद्द मोतीलालजी नेहरूनं लिहून दिलं आपल्या मुलासाठी, जवाहरलाल नेहरूसाठी, जे तुमचे पंजोबा होते. तुम्ही कोणत्या तोंडानं सावरकराला माफीवीर म्हणतात? म्हणून मला कधी कधी संशय येतो की राहुल बाबा हे जे असं असंबंध बोलतात यांना लहानपणी 2 बूंद तर कमी पडले नाहीत. धन्यवाद.